रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा। आपण सह्याद्री दाखवण्याचा तुम्हाला जो प्रयत्न करतो तो आपल्याकडून चुकायला नको। आज आपण कुरडूची भाजी, कुरडू ही नेमकी भाजी कशी सापडते हे तुम्हाला मी दाखवणार आहे। लॉंग व्हिडिओ करताना काय होतं की बराचसा वेळ जातो, त्यासाठी आपण याची रील करायला लागलो आहे। तर चला तुम्हाला दाखवतो कुरडूची भाजी। हे बघा, अशी याला फुलं येतात, थोडीशी पांढऱ्या गुलाबी कलरची। हे झाड असं ओळखायचं आणि याची पानं अशी असतात। हे बघा, ही पानांच्यात अशी काळे डाग तयार होतात आणि याचं असं हे रोप असतं। हे बघा, त्याची कवळे हे बघा, अशा पद्धतीनं याची कवळे शेंडे काय करायचे आहेत, आपण कुटून घ्यायचे आहेत। हे बघा, अशी कवळे शेंडे कुटून घ्यायचे आहेत। ही कुरडूची भाजी। या भाजीला जास्त भटकंती करावी लागते, शोधून शोधून एक एक झाड शोधून, छोटं त्याचं रोपटं शोधून आपल्याला ही भाजी गोळा करायला लागते। आपण आता ही भाजी गोळा केलेली आहे बघा। म्हणजे याच्यात अशी पानं कवळी असताना ही पानं अगदी सुईसारखी लांब असतात, म्हणजे अगदी, आणि त्याची अशी देखील पानं होतात। हे बघा, हे थोडं अशा पद्धतीची पानं आणि त्याच्यावर असे काळे डाग आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा असे, आणि ते नंतर ते मोठे होतात, मग असे दाखवलं असं। तर अशा पद्धतीनेही आपण आज कुरडूची भाजी हे केलेली आहे, काढलेली आहे, आपल्याला एवढी मिळालेली आहे। आणि अगदी आपण जशी घरात भाजी करतो रेग्युलर जी पद्धत आहे, त्याच पद्धतीने ही भाजी करायची आहे। व्हिडिओ छोटा होण्यासाठी आपण रेसिपी याच्यात दाखवत नाही आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।